पश्चिम महाराष्ट्र। आता सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये आज विनोद तावडेजी भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्रातून जातात आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर जर जलसंधारण किंवा जलसंपदा विषयाची काहीतरी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर हे दोन्ही नेते एकत्रित प्रवास करत असतील तर त्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये चर्चा रंगण्याचं काहीच कारण नाही। उलट आपण याचं स्वागत केलं पाहिजे की महाराष्ट्राची लोक नेते वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी त्या ठिकाणी विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद विसरून एकत्र येत आहेत, अशा अर्थानं आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे। आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा प्रवास असेल, भेटणं असेल, हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते हिताचंच असेल। त्याच्यामध्ये राजकीय वेगळा अर्थ काय दडला असेल असं मला अजिबात वाटत नाही। पण बरीचशी चर्चा या निमित्तानं रंगते की जवळीक वाढत चाललेली आहे एनडीए सोबत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची, हे आणि याबद्दल बरेच तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत। संजय राऊत एकीकडे या सगळ्यांचा विरोध करताना सुद्धा पाहायला मिळालेले आहेत भूतकाळामध्ये। नेमकं काय घडतंय? नाही, मला वाटतं जवळीक वाढत असेल तर चांगलं आहे, कारण पवार साहेब ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत। ते जर मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटले असतील आणि त्यातनं चांगलं वातावरण तयार होत त्यांचे खाली नेते अशा प्रकारे भेटत असतील आणि महाराष्ट्राच्या विकासावर जर एकत्र येत असतील, चर्चा करत असतील, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। पण याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही पुरोगामी परिणाम, दूरगामी परिणाम होईल असं दिसतंय चित्र? आता पवार साहेबांचं जवळ येणं आणि जाणं याचा अंदाज लावायला मी तर फार लहान माणूस आहे। त्यांचा अंदाज जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळेला मग आपण जुने अंदाज बांधतो, अरे असं झालं होतं, ते भेटले होते, झालं होतं। त्याच्यामुळे अजून मला मोठ्या नेत्यांना अजून पवारसाहेब कळले नाहीत, तर मी त्यांच्यावर ठाम असं भाष्य करणं मला वाटतं घाईचं होईल।